महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि त्याच पार्श्वभूमीवरती मतदार यादीतील सुधारणांसाठी मविया आणि मनसेने आता केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली। या भेटी दरम्यान महाविकास आणि मनसे पक्षाने काय मागण्या केल्यात बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। मतदार यादीतल्या घोळाविरोधात महाविकास आघाडीसह मनसेने दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धडक मारली। पण या भेटीपूर्वी निवडणूक आयोगात मोठा ड्रामा पाहायला मिळाला। खरं तर 3 नोव्हेंबरला खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले होते, पण त्यांना भेट नाकारली। त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाचा ठिय्या मांडला। अखेर निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरची भेटीची वेळ दिली होती। आज त्यांना भेटायला आलो। सकाळी त्यांनी अगोदर दोघांनाच भेटणार असं सांगितलं। लोकशाहीमध्ये दोघांनाच का नाही म्हणजे काल तुम्ही दोघे म्हणजे बरोबर आहे। तुम्ही आज वेळ दिल्यानंतर आमच्या महाविकास आघाडीतील पत्रक कोणाचं आहे? आमच्या स्वाक्षरीचं आहे। आम्ही प्रातिनिधित्व करतोय। खरं तर निव्वळ पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील खऱ्या मतदारांचं प्रतिनिधित्व करायला आलो आणि खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही, हे सांगण्यासाठी आलो। निवडणूक आयोगाने दिलेल्या शब्दानुसार महाविकास आघाडी आणि मनसेच्या 6 जणांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पोहोचलं। पण अचानक निवडणूक आयोगाने आपली भूमिका बदलली आणि आम्ही सर्व शिष्टमंडळाला भेटू शकत नाही, आम्ही फक्त 2च प्रतिनिधींना भेटू शकतो अशी भूमिका निवडणूक आयुक्तांनी घेतली। त्यानंतर अनिल देसाई यांनी सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आम्हा सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना भेट द्या अशा स्वरूपाची मागणी केली। निवडणूक आयोगाने ही मागणी नाकारली। दरम्यान सर्व शिष्टमंडळांना जोपर्यंत भेट दिली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली। सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेल्या या शिष्टमंडळाला 2.5 तास ताटकळत ठेवल्यानंतर निवडणूक आयोगाने आपली ताठर भूमिका मागे घेतली आणि शिष्टमंडळातल्या सर्व प्रतिनिधींना भेटीसाठी बोलावलं। आज इथं आल्यानंतर असं दिसतंय की हे तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत काही। हे आम्हाला उलट असं सांगतात की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी यादी होती तीच यादी वापरली जाईल। हे सगळं केल्यानंतर लक्षात असं येतंय की त्यांना यामध्ये कुठलीच गोष्ट ऐकायची नाही आणि कुठलीच गोष्टीवर कारवाई करायची नाही। म्हणून देशामध्ये लोकशाही कशी धोक्यात आहे त्याचं मूळ कुठे आहे ते इथून सुरुवात होतं। ते मूळ इथूनच सुरुवात होतं। त्याचं द्योतक आजच्या बैठकीत आमच्या नजरेस आलेलं आहे। पण एकंदरीत आम्ही भेटल्यानंतर आमचा पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे। म्हणजे एका बाजूला आई जेवू घालेला भीक मागू देईन अशी परिस्थिती आहे। इकडचं आमच्या तिकडचे कमिशनर जे दोन्ही आहेत चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे ते इकडच्या कमिशनर ढकलतात, इकडचा कमिशनर तिकडच्या कमिशनर ढकलतो। या असं ढकलाढकली करून कुठल्या परिस्थितीमध्ये हे दबावाखाली काम करतायत असं पूर्णपणे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची भेट घेत 9 मागण्यांचं निवेदन दिलं। मतदार यादी शुद्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करण्यात आली। दुबार नोंदणी ही अत्यंत गंभीर बाब आहे, ती वगळणं आवश्यक आहे। मतदार यादीतील अनेक मतदारांचे पत्ते अपूर्ण आणि चुकीचे आहेत। हे सर्व दोष एकदाच आणि कायमचे दुरुस्त करावेत। अनेक मतदारांच्या वयाबाबत गोंधळ आहे। अगदी काही मृत व्यक्तींची नावं सुद्धा यादीतून काढली नाहीयेत, यात दुरुस्ती करण्यात यावी। नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत। निवडणुका जाहीर झाल्याच्या वेळी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटसाठी योग्य ईव्हीएम मशीन उपलब्ध नसतील तर त्या तत्काळ उपलब्ध कराव्यात किंवा निवडणुका त्या उपलब्ध होईपर्यंत पुढे ढकलाव्यात। जर व्हीव्हीपॅट सुसंगत ईव्हीएम उपलब्ध नसतील तर मतपत्रिकेवरती निवडणुका घ्याव्यात। ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीतील बदल असलेली सुधारित यादी उपलब्ध करावी। मतदार यादी शुद्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत। राज्य निवडणूक आयोग जे आहे ती निवडणूक या केंद्रीय आयोगाने बनवलेल्या वोटर यादीवरच करणार आहे। या यादीमधल्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या लक्षात आणून दिल्या, पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारजी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते। अनिल देसाई साहेबांसोबत आर्ग्युमेंट त्यांनी केलं, ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आता खात्री झालेली आहे की निष्पक्ष निवडणुका होणार नाही। एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील मतदार याद्या
सुधारणा करण्यासाठी ठिय्या आंदोलन करून केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण केंद्रीय निवडणूक आयोगानं या शिष्टमंडळाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. कारण आज राज्य निवडणूक आयोगानं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे जुन्या याद्यांवरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह मनसेची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.